नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या एपिसोडच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत. काजल घरामध्ये येऊन म्हणते, ओ खरे बाई आम्ही आलोत. तर संगीता विचारते, आम्ही म्हणजे कोण कोण? तर काजल स्वतःकडेच बोट दाखवत म्हणते, आम्ही. तर संगीता म्हणते, एकटीच आलीस ना, मग मी आले असं म्हण ना. तर काजल म्हणते, ती स्टाईल आहे आपली बोलायची. तर संगीता लगेच म्हणते, डबे विसरून आलीस की काय? तर काजल विचारते, कसले डबे? तर संगीता म्हणते, अगं असं काय करतीयेस, आपण चकल्या आणि लाडू घालून डबे दिले ना, ते डबे. तर काजल म्हणते, ते डबे होय, ते डबे तर आपण केव्हाच देऊन आलो. आणि तुमच्या डब्यांचं सांगायचं झालं तर रजनी मॅडम म्हणाल्या रिकामे डबे असे परत देऊ नये, म्हणून त्यांनी ठेवून घेतले, म्हणून आपण पण ठेवून आलो बिनधास्त. तर संगीता लगेच म्हणते, मी म्हणाले होते ना, चांदेकराच्यातली सगळी माणसं एकदम चांगली आहेत, त्यांचं मन खूप मोठं आहे. तर ते दोघे नयनाबद्दल काजलकडे चौकशी करतात. तर काजल त्यांना खोटं सांगते आणि म्हणते, ती म्हणाली की मी यातल्या चकल्या आता कोणालाच देणार नाही. तर संगीता म्हणते, एकटीनेच खाल्ल्या का, कलेला दिल्या का? तर काजल म्हणते, हो ताईला दिल्या आणि ताईने मग सगळ्या घरातल्यांना पण वाटल्या. हे सगळं ऐकून तर त्यांना खूप छान वाटत असतं. इकडे चांदेकराच्या घरचे सगळे ऑफिसमध्ये येतात. तर आबा अद्वैतला म्हणतात, खूप चांगली व्यवस्था केलीस तू, पेढीमध्ये आल्या आल्या एकदम प्रसन्न वाटलं. अद्वैतने सगळे दागिने टेबलवर ठेवलेले असतात. तर ते पाहून आबा म्हणतात, आणि दागिने तर एकदम छान सजवलेस तू. तर अद्वैत त्यांना सांगतो की ही सगळी लेटेस्ट डिझाईन्स आहेत आपली, आजच हे प्रोडक्ट्स आलेत. आज आपल्याकडे पूजा आहे म्हणून म्हटलं आजच लॉन्च करू. तर आबा म्हणतात, आजच्याच दिवशी आम्ही लई वर्षांपूर्वी सीमोल्लंघन केलं होतं आणि आज लई वर्षानंतर पुण्यांदा तू केलंस. लई अभिमान आहे आम्हाला तुझा. त्यानंतर ते सगळे पूजा करण्यासाठी पुढे येतात. त्यावेळी आबा म्हणतात, आता चांदेकरांची पुढची पिढी पूजा करेल. त्यावेळी नैना पुढे जायला लागते. तर आबा लगेच कलाला आवाज देतात. तर कला पूजा करते आणि कला आणि अद्वैत दोघे मिळून आरती करतात. तेथे खरे फॅमिली सुद्धा आलेली असते. आरती चालू असताना रोहिणी सतत तिरक्या नजरेने रागातच काजलकडे बघत असते. त्यावेळी काजल मनात विचार करते, काहीतरी लफडा नक्कीच आहे. या रोहिणी मॅडम सारख्या आपल्याकडेच का बघतायत? त्या परत आईबाबांना काही बोलल्या तर आईबाबांना खूप वाईट वाटेल. त्यापेक्षा आपणच मागे थांबलेलं बरं. आणि ती मागे सरकते. त्यावेळी चुकून तिचा धक्का ज्वेलरीला लागून त्यातील रिंग्स खाली पडतात. त्यावेळी ती त्या रिंग्स उचलत असते. तर रोहिणी मनात विचार करते, या मूर्ख मुलीमुळे माझ्याच घरात माझा अपमान झाला, सोडणार नाही मी हिला. काजल त्या रिंग्स उचलून वर ठेवते. तर रोहिणी एका माणसाला बाजूला बोलावते आणि एक प्लॅन करून त्याला सांगते. तर तो म्हणतो, माझ्याच्याने हे शक्य नाही मॅडम. तर रोहिणी त्याला खूप पैसे देते आणि म्हणते, काम झालंच पाहिजे, नाहीतर कामावरून काढून टाकेल. आरती झालेली असते. त्यानंतर सगळ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली असते. अद्वैत आबांना त्या लेटेस्ट डिझाईन्स दाखवत असतो. त्यावेळी कला तेथे त्यांच्यासाठी नाश्त्याचं घेऊन येते. तर अद्वैत तिला म्हणतो, आम्ही खूप महत्त्वाचं बोलतोय. तर अद्वैत आबांना सांगत असतो, मला माहीत नाही ती मुलगी कोण आहे, पण हिडन टॅलेंट म्हणतो ना आपण, ती तशी आहे. आणि तो त्या डिझाईन्सचं खूप कौतुक करत असतो. तर कला म्हणते, बघू मला, खरंच खूप सुंदर आणि रेखीव आहेत रे डिझाईन्स. तर अद्वैत म्हणतो, उगीच मी वा म्हटल्यानंतर वा म्हणायची गरज नाही. दागिने आहेत, भेंडीची भाजी नाही उगीच माझी बरोबरी करायला. तर कला म्हणते, बरोबर आहे तुझं, मला काय कळणार डिझाईन्समधलं, मी आपली करते भेंडीची भाजी. त्यानंतर खरे फॅमिली आबांचे इथे बोलावल्याबद्दल आभार मानत असते आणि येथून जाण्याची आता परवानगी मागत असतात. तर आबा म्हणतात, दिनकरराव, आता तुम्ही आम्ही असं काहीही राहिलेलं नाही. त्यावेळी रोहिणी त्या रिंग्सकडे येत गोंधळ करतच म्हणते, अद्वैत डॅड बघा ना, यातील 2 अंगठ्या गायब आहेत, इकडे चोरी झालीये. तर आबा रोहिणीला म्हणतात, काहीही काय बोलतेस, आजपर्यंत आपल्या पेढीवर कधीच चोरी झाली नाही आणि आता आपण सगळे इथे असताना चोरी कशी होईल? त्यावेळी सरोज सुद्धा तेथे येते आणि ती रोहिणीचं बोलणं ऐकून म्हणते, आपल्या पेढीमध्ये चोरी झालीये? तर रोहिणी तिला म्हणते, अगदी करेक्ट टाईमवर आलीयस तू. आजचा दिवस किती चांगला आहे आणि आजच आपल्या इथे चोरी झाली, तेही आपण सगळे इथे असताना. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. तर अद्वैत लगेच रोहिणीला विचारतो, पण तुला कसं कळालं आता इथे चोरी झालीये ते? तर रोहिणी त्याला म्हणते, सकाळी आल्यानंतर मी रिंग्स बघत होते, तर सगळ्या रिंग्स होत्या आणि आता पूजेच्या नंतर मी इथे आले तर इथल्या 2 रिंग्स गायब आहेत. मला एक कळत नाहीये, आपल्या स्टाफच्या हे सगळं लक्षात कसं नाही आलं? किती हलगर्जीपणा आहे हा. तर आबा म्हणत असतात, इथेच कुठेतरी असतील अंगठ्या, आणि ते मीनाक्षीला बघायला सांगतात. तर मीनाक्षी म्हणते, आबासाहेब
ट्रे इथेच होता आणि 2 अंगठ्या गायब आहेत. तर अद्वैत म्हणतो हे इम्पॉसिबल आहे. दुकानाचा कानाकोपरा शोधा, अजून कोणीही बाहेर गेलेलं नाहीये, त्यामुळे अंगठ्या इथेच कुठेतरी असतील. तर सरोज सगळ्यांना म्हणते पेढीमधनं कोणीही बाहेर जाणार नाही आत्ता. तर रोहिणी सरोजला म्हणते आत्तापर्यंत कोणी सिरियसली घेतच नव्हतं मला, बरं झालं तू आलीस, नाहीतर हे सगळे असेच बसले असते. तर आबा म्हणत असतात रोहिणी उगाच विषय वाढवू नकोस, अंगठ्या कुठे सापडतात ते बघ आधी. तर अद्वैत सगळ्यांना व्यवस्थित चेक करायला सांगतो. रोहिणी म्हणते तोपर्यंत मी पोलिसांना फोन करते, या चोरी प्रकरणाचा छडा त्यांनाच लावू देत. आबा तिला म्हणत असतात उगाच गोष्टींना हवा घालायची गरज नाही, अंगठ्या सापडतील, इथेच असतील कुठेतरी, आणि नुसत्या 2 अंगठ्यांसाठी चोरी करायला चोर येणार नाही. आपण सगळे इथे असताना बघा इथेच कुठेतरी असतील. आणि ते मीनाक्षीला विचारतात तू कोणाला हा ट्रे दाखवला होतास का, आणि ते रोहिणीला म्हणतात तू सुद्धा या अंगठ्या बघितल्यास ना, मग चुकून एखाद दुसरी अंगठी इकडे तिकडे राहिली असेल तर. रोहिणी आबांना म्हणत असते कमाल आहे हं डॅड तुमची, इथल्या 2 अंगठ्या गायब आहेत हे मी शोधून काढलं आणि तुम्ही मलाच उलट प्रश्न करताय. तर सरोज लगेच रोहिणीला म्हणते आबा म्हणतायत की सगळ्यात शेवटी तू हा ट्रे बघितलास, मग तू कोणाला बघितलंस का नजर चुकीने इकडे तिकडे अंगठ्या ठेवताना. उगाच विषय वाढवू नकोस, तुला जर नसेल माहिती तर सरळ नाही म्हणून सांग, इथे सगळेजण शोधतायत आत्ता. आणि ती मीनाक्षीला विचारते तू याच काउंटरवर होतीस ना, इथे अजून कोणी येऊन गेलं का. तर मीनाक्षी म्हणते पूजा चालू असल्यामुळे इथे कोणी आलंच नाही. तर रोहिणी मीनाक्षीला म्हणत असते तू एकटीच होतीस इकडे, मग तुझ्या समोर अंगठ्या गायबच कशा झाल्या, खरं काय ते सांग. तर मीनाक्षी म्हणत असते देवा शपथ मॅडम मी काहीच नाही केलं. तर आबा म्हणतात मीनाक्षी रडू नकोस, आम्हाला माहितीये तू काहीच केलं नाहीयेस, तुझ्यावर आम्ही संशय घेणार नाही. तर रोहिणी आबांना म्हणत असते हे कोणी केलंय ते शोधून काढणं आपल्याला गरजेचं आहे, तुमचा चांगुलपणा राहू द्या, मी सांगते पोलिसांना बोलवायलाच हवं, नाहीतर वेळ हातातून निघून जाईल. तर रोहिणी लगेच पोलिसांना फोन करून चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसमध्ये बोलावते आणि म्हणते इथे चोरी झालीये. तर आबा मनात विचार करतात आजचा दिवस मी साजरा करायला आलो आणि हे काय होऊन बसलं. तर कला सगळ्यांना म्हणत असते अंगठ्या जर गहाळ झाल्या नसतील तर त्या इथे उपस्थित असलेल्या कुणीतरी चोरल्या असतील असा अर्थ होत, त्यामुळे ज्यांनी कोणी त्या अंगठ्या घेतल्यात त्यांनी समोर यावं आणि त्यांची चूक कबूल करावी. आम्हाला आमची वस्तू परत मिळाली तर आम्ही त्या विषयावर परत चर्चा सुद्धा नाही करणार. तर सरोज तिला म्हणते तू काय बोलतीयस हे कळतंय का तुला, जर ठरवून चोरी केली असेल तर ती व्यक्ती कबूल करणार आहे का मी चोरी केली नाही म्हणून. तर कला म्हणते सरोज मॅडम सहज मिळालेल्या वस्तूमुळे क्षणिक हाव निर्माण होऊ शकते कोणाच्याही मनात, त्यामुळेच मी म्हणाले की जर कोणी चोरी केली असेल तर त्यांनी ती कबूल करावी, म्हणजे हा विषय इथेच संपून जाईल. तर सरोज लगेच म्हणते उगाच तुझा शहाणपणा इथे दाखवू नकोस मला, हे काही खेळण्याचं दुकान नाहीये, सोन्या चांदी आणि हिऱ्यांचे दागिने असतात इथे, करोडोंची उलाढाल होते इथे, आणि पेढीमध्ये जर चोरी झाली असेल ना तर हे प्रकरण साधं नाहीये. तर कला म्हणत असते हो पण आत्ता इथे फक्त आपला स्टाफ आणि आपण आमंत्रण दिलेलीच माणसं आहेत सगळी, म्हणजे आपले पाहुणे आहेत, आपण चोरीचा आळ घेतोय म्हणल्यावर आपण त्यांच्यावर संशय घेतोय असा अर्थ होतो, आणि प्रसंगावर नियंत्रण मिळवायचं म्हणून मी हा उपाय सुचवला, आणि आपण शिक्षा करणार नाहोत हे कळाल्यानंतर चोर कदाचित त्याची चोरी कबूल सुद्धा करेल. माणूस वाईट नसतो, त्याला परिस्थिती तसं वागायला प्रवृत्त करते. तर सरोज म्हणते अजिबात नाही, शेवटी चोर तो चोरच असतो, त्याला शिक्षाही होणारच. तर श्री म्हणतो सरोज वहिनी म्हणतायत ते अगदी बरोबर आहे, चोरी हा खूप मोठा गुन्हा आहे आणि आपण त्याचं समर्थन करता कामा नये. तर सरोज म्हणते श्रीकांत भाऊजींचं अगदी बरोबर आहे, आणि कलाला म्हणते तू नेहमी चुकीच्या गोष्टींचंच कसं समर्थन करतेस ग, स्वतः खोटारडी आणि फसवी आहेस ना, जे स्वतः खोटारडे आणि फसवे असतात ना तेच एवढा मोठा गुन्हा घडला तरी त्याचं समर्थन करतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळेजण CCTV फुटेज पाहत असतात, त्यात असं दिसतं की काजलने चोरी केलीये. तर अद्वैत म्हणतो म्हणजे 2 बहिणी खोटारड्या आणि एक चोर आहे. तर कला म्हणते अद्वैत तू तरी विश्वास ठेव, जे दिसतं तसं नसतं, काजल निर्दोष आहे हे मी सिद्ध करणारच. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.